राम राम मित्रांनो, राम राम. स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सगळी का आपल्या भागातच नाही तर सगळीकडेच लग्न सराई मोठी जोरदार पद्धतीनं चालू आहे. तर दाजी आपल्या भागामध्ये सुद्धा जोरदार पद्धतीनं चालू आहे ना. आणि इकडे आहे ना मांडवचा कार्यक्रम आहे एक, आमचं दाजीनं आम्ही निघालो आहे. तर आज आमचे कॅमेरामॅन आहेत आमचे दाजी संतोष दाजी. तर एका मांडवाच्या कार्यक्रमाला निघालो. तर तो मांडवाचा कार्यक्रम आहे ना एकदम भारी आहे मित्रांनो. लेझिम पथक आहे, वजंत्री, सनई, चौगाडा या स्वरामध्ये एकदम खतरनाक लगीन लागणार आहे. तो हिडो आज आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांना. चला मित्रांनो, आता जातो आपण गावामध्ये. आत्ता सध्या आहेत आपण शेनीत या गावामध्ये. पाहू आपल्या आदिवासी परंपरेनं चालत आलेला हा एक मस्तपैकी लग्न सोहळा. मित्रांनो, हा समोर जो आपल्याला परिसर दिसतोय ना, तो आहे अकोले तालुक्यातील शेनीत या ठिकाणचा. आणि हा समोर डोंगर दिसतो ना, त्या डोंगराचं नाव आहे महाकाळाचा डोंगर. तर आता आहे ना मित्रांनो, ज्या घरी या हळदी समारंभाचा कार्यक्रम आहे ना, त्या घरी आपण पोचलो आहे. तर त्या ठिकाणी आहे ना, आमच्या ज्या महिला भगिनी आहेत ना, त्यांचा उंड करायचं काम चालू आहे. आता उंड म्हणजे काही भागात आमच्या त्याला वाना म्हणतात. हळद लागायच्या अगोदर उंड केलं जातं. तर हे उंड करत असताना मस्तपैकी आमच्या महिला मंडळाच्या तोंडून पडणारी जुनी लग्नाची गाणी. तर आता लग्नाची गाणीसुद्धा म्हणायचं काम चालू आहे, त्याचबरोबर उंड करायचं काम चालू आहे. आणि या मांडव डहाळ्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी याच गावचं प्रसिद्ध असणारं लेझिम पथक तयार. त्याचप्रमाणे आपल्या गावरान संस्कृती पद्धतीनं या ठिकाणी या बैलगाड्या पहा, आंब्याच्या डहाळ्या, जांभळीच्या डहाळ्या लावून आता या मिरवणुकीसाठी तयार आहेत. त्याचबरोबर आमचे वाजंत्री म्हणजे सनई संबळवाले ते पण आहेत. तर आता हे लेझिम पथक आहे ना, त्यांचं नाचकाम चालू आहे. आता ही मिरवणूक या सनई संबळ त्यांच्या स्वरात जी निघणार आहे ना, आता ती थेट गावाच्या खालतून तर थेट ज्या ठिकाणी या मांडवाचा कार्यक्रम आहे ना, मांडव डहाळ्यांचा, तिथपर्यंत जाणार आहे. आता अतिशय सुंदर असा हे लेझिम पथक. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मित्रांनो. खरंच कुठंतरी वाटत आहे का आपली संस्कृती महान आहे आणि अजूनही आपल्या खेडोपाडी ही संस्कृती जपली जाते. तर चला आता लेझिम पथक त्या ते सनई संबळवाले आहेत ना, ते पुढं, लेझिम पथक त्याच्या पाठीमागं आणि त्या पाठीमागं बैलगाड्या आणि प्रेक्षक वर्गसुद्धा अतिशय उत्साहानं हा कार्यक्रम पाहण्यासाठी. वा वा, अतिशय छान. खरंच अभिमान वाटत आहे मित्रांनो या संस्कृतीचा. आणि पाठीमागं आपलं बैलगाडीवालं. आणि ही जी मिरवणूक आहे ना, ही आता थेट निघत ज्या ठिकाणी मांडवाचा कार्यक्रम आहे तिथं जाणार आहे. आता मंदिरापर्यंत पोचले, जे गावचं मारुतीचं मंदिर आहे ना, तिथपर्यंत आता ताई पोचले मिरवणूक. ज्या ठिकाणी मैदान आहे ना, त्या ठिकाणी लेझिम पथकचा कार्यक्रम हा चालू होतो. आणि अतिशय उत्साहात प्रेक्षक वर्गसुद्धा, आपल्या महिला मंडळसुद्धा हा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि खरंच मित्रांनो, यासारखी शोभा नाही. आणि आपले सनईवाले, संबळवाले, वजंत्री, ज्यांना आपण वजंत्री म्हणतो, त्याशिवाय सुद्धा कार्यक्रमाला शोभा नाही मित्रांनो. तेवढी शोभा वाढवायचं काम आपले वजंत्री मंडळसुद्धा करतो. आणि जुनं कार्यक्रम असं व्हायचं सनई चौघडीच्या स्वरामध्ये. आता बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम बुडत चालत आहे. चला पाहूया आमच्या लेझिम पथकवाल्यांची एक झलक.
आणि हे जे लेझिम पथक आहे ना मित्रांनो, अकोले तालुक्यातील शेनी पेहरे या गावचं लेझिम पथक आहे. कोणाला पाहिजे असेल तर आपण नक्कीच संपर्क करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल आपल्या मित्रांसाठी. नक्कीच एकदा हा कार्यक्रम, हा सनई संबळवाले तसेच हा लेझिम पथकचा कार्यक्रम आहे ना, तो नक्कीच आपण एक दिवस घेऊन जा. नक्कीच आपलं मनोरंजन होईल, खास मनोरंजन. चला आता लेझिम पथकवाले आता मंदिरापासून पुढे निघाले सगळे, आणि ज्या ठिकाणी मांडवाचा कार्यक्रम आहे आता तिथं जाणार आहेत. हळूहळू ही मिरवणूकच तिथं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी आहे ना मित्रांनो, पुन्हा एकदा एका मैदानामध्ये आमचे खास लेझिम पथकवाले आहेत ना, त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि आता मांडवाजवळ आलो आपण, म्हणजे ज्या मंडपाचा कार्यक्रम जिथं आहे ना, तिथं आता आपले सनई संबळवाले आणि आमचे लेझिम पथक तसे आमचे प्रेक्षक वर्ग सगळे इथं आलेत आता. वा वा वा, खरंच मित्रांनो. आणि आता तो कार्यक्रम संपल्यानंतर, लेझिम पथक आणि सगळ्याचा कार्यक्रम जो संपतोय त्यानंतर मंदिराजवळच मांडवाचा कार्यक्रम चालवतो आहे. म्हणजे जे आलेले पाहुणे मंडळी आहे, गावकरी मंडळी, त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आता इथं चालू आहे. आपल्या संस्कृतीत चहा पाणी, सत्कार समारंभ ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि साईटलाच या ठिकाणी सनई चौघडीच्या स्वरामध्ये आता हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे. त्या साईटला हळद लावायच्या अगोदर जो नवरदेव आहे त्याला आंघोळ घातली जाते. ते आंघोळ घालायचं काम चालू आहे, आणि ते कामसुद्धा आमच्या महिला भगिनी करतात. तर थोड्याच वेळात आता हा हळदीचा सुद्धा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि या हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेवाला आंघोळ घालून आणि जो चौक भरला जातो आहे तांदळाचा, त्या चौकाभोवतीनं आता नवरदेवाला जी कलवरी आहे ती 5 फिरवते. आता ह्या बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवले मित्रांनो. 5 फिरवल्यानंतर मग हा जे काही तुमच्या महिला मंडळ आहेत, पाहुणे मंडळ आहे, ह्या हळदीसाठी येणार आहे तिथं. तर खरंच मित्रांनो, आपली संस्कृती महान आहे आणि ही कुठेतरी टिकली पाहिजे अजून, नाही का. चला आता कलवरी, इतर आमच्या महिला मंडळ आहेत, हळद नाचून मगच त्या ठिकाणी नवरदेवाला नवरदेवाला हळद लावली जाते. तर आता त्या ठिकाणी आमच्या महिला मंडळाचा हळद नाचाचा कार्यक्रम चालू झाला. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हळदी समारंभाचा कार्यक्रमसुद्धा चालू होणार आहे. आमचे कॅमेरामॅन सुद्धा आता कोणी व्हिडिओ काढतं आहे, कोणी फोटो काढण्यासाठी तयार. तर नवरदेवाला हळद लावताना फोटो काढून त्या कुठंतरी त्या आठवणी जपून ठेवल्या जातात, नाही का. तर आता सुरुवातीला मान राहतो हळदीचा तो कलवरीला, त्यानंतर आमच्या इतर महिला मंडळाला, आणि त्यानंतर आमच्या वयोवृद्ध आणि इतर ग्रामस्थांनी तो मान राहते. तर हळदी समारंभाचा कार्यक्रम आता जवळजवळ उरकणार आहे. आणि या ठिकाणी पहा मस्तपैकी एक छोटासा मंडप आहे, त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. त्यानंतर जेवण. तर मित्रांनो, शेरीच्या ठिकाणी आमच्याच एका सासऱ्यांच्या इथं हळदीचा आणि मांडवाचा कार्यक्रम होता. आणि मग तिकडे गेलो होतो मी.
आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.